मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आता हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज मिळालेला आहे। डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील अंतरवाली सराटीला न जाता थेट बीडकडे रवाना झालेत आणि बीडच्या साखरवाडीला एका कार्यक्रमात ते उपस्थिती लावणार आहेत। यावेळी त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळावर टीका केली। शिष्टमंडळ दोघांची फजिती करते, आम्हाला पाणी पाजून फसवलं आणि आता त्यांना पाणी पाजवत आहे। आम्ही केलं की तो जातीयवाद असतो आणि त्यांनी केलं की ते आंदोलन, असं म्हणत जरांगेंनी ओबीसी आंदोलनावर टीका केली आहे। इथून आता चाकरवाडीला जाणार, पुन्हा हॉस्पिटलला येणार। ओबीसी आंदोलनासाठी आज आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातले पण 2-3 गावं बंद आहे, म्हणजे आक्रमकता वाढत चाललेली आहे आंदोलनाची असं दिसतंय। नाही, ती त्यांचा प्रश्न आहे, आमचा नाही। आम्ही केल्यावरच फक्त जाती येते नाव दिलं जातं त्याला, त्यांनी केलं की शांतता असते, एवढाच फरक आहे फक्त। शेवटी सरकार पुरस्कृत असल्यावर तसंच असतं, मराठ्यावर अन्यायच होणार कधी पण, मराठ्यावर कधी अन्याय होणार। आता फक्त मराठा एक झालाय म्हणून आता अन्याय होत नाही, मराठ्यावर अन्याय होणार। आम्ही काही केलं की जातीवाद, त्यांनी काही केलं की जातीवाद नाही। त्याच्यावर काय बोलला होता ते तर येणारच समजा। आंदोलन म्हणल्याच्या नंतर आंदोलनाचं काम आहे करणं, आंदोलन त्यांचं येणं, पण दोघांची सारखीच फजिती म्हणा, ध्यानात राहू दे। हां, तुम्हाला फसिलेले 15-20 वर्षे आम्हाला फसिलेले, असंच होणार आहे। आम्हाला पाणी पाहिजे ते आता तुम्हाला पाणी पाजून जाते।